हाय हॅलो नमस्कार मित्रमैत्रिणींनो, राणीज रेसिपीमध्ये पुन्हा एकदा स्वागत. चला तर आज मस्त उन्हाळा सुरू झाल्याने शेतावरून छानपैकी ताजे ताजे आंबे आले होते, म्हणजे कैरीचा पन्ना बनवूया. तसे बघा कैरी घेतलेले आहेत आणि छानपैकी कैऱ्या मस्त की उकडून घेतल्यात. उकडून घेतलेल्या कैऱ्यांचा छानपैकी असं छान थंडगार असा पन्ना बनवायचा. बघा देठाचा भाग कापून घेतला म्हणजे त्याची लस वगैरे येणार नाही आणि छानपैकी उकडून घ्यायचे. 5-10 मिनटं छान उकडून झाले की त्याला मॅश करून त्याच्यातली बी किंवा जे बाटा असतो ते काढून घ्यायचा आणि वरच्या साला काढून फक्त गर घ्यायचा आहे. तो गर एकत्र करून त्याच्यामध्ये टाकायचं गूळ किंवा साखर. आता गूळ टाकला तर चांगलंच, मी तर गूळ टाकलेला आहे. गुळाने कोणाला डायबिटीस वगैरे असेल तर त्यांना काही त्रास होत नाही. आणि छानपैकी आता हा गुळाचा पन्ना आपण करूया. आणि गुळाचा पन्ना केला तर एकदम आयुर्वेदिक आणि छान हेल्दी असतो. त्यामुळे बघा गुळच टाका आणि थोडीशी वेलची टाका. तर वेलचीची एकदम पूर्ण नका टाकू, तर वेलची अशी दाताखाली असं टाका, म्हणजे थोडीशी चेचूनच टाका. आता याच्यात गूळ आणि वेलची टाकून छान एकजीव करून घ्यायचा आहे, मॅश करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे मॅश करून झाला की मस्त पन्ना तयार होतो. हा पन्ना एकत्र करून ठेवायचा आणि एका जारमध्ये किंवा एका भांड्यामध्ये ठेवून द्यायचा. आणि जेव्हा तुम्हाला पन्याची गरज लागेल, अगदीच थंडगार वगैरे सरबत वगैरे प्यायची इच्छा झाली की मग हा पन्ना घ्यायचा आणि छानपैकी ग्लासामध्ये टाकायचा, 1 चमचा 2 चमचे. आणि छानपैकी थंडगार पाणी, माठातला फ्रीजमधला साधं पाणी टाकलं तर काहीच हरकत नाही. आणि हा पन्ना तयार होतो छानपैकी. बघा तो झालेलं सगळं एकजीव मस्त पन्ना तयार झाला. मी आता हा ग्लासामध्ये 1 ग्लास टाकून घेणार आहे. 1 ग्लास ह्याच्यामध्ये छानपैकी 1 चमचा टाकायचं आहे आणि छानपैकी पाणी टाकून घ्यायचं आहे. थंडगार असं मस्त माठातलं पाणी टाकलेलं आहे आणि छान असं थंडगार पन्ना तयार झालं. साध्या सिंपल रेसिपी असतात राणीज रेसिपीला, तुम्ही बघू शकता. मच्छीच्या, फिशच्या वेगवेगळ्या प्रकारचे फिश दाखवत असते, भाज्या दाखवत असते मळ्यातल्या शेतातल्या, आणि छान अशा रेसिपी असतात. जाऊन बघू शकता राणीज रेसिपीला. आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. इथं आपला पन्ना तयार झाला. मी आता हा जारमध्ये भरून ठेवला आणि जेव्हा मला पन्ना प्यायची इच्छा होईल तेव्हा मी हा पन्ना नक्कीच करून घेणार आहे. आणि पाहुणे वगैरे आले तर नक्कीच करून द्या. आवडल्यास सांगा, नक्कीच कमेंट करून. तुम्ही पुन्हा भेटूया.